नमस्कार, मी सुवर्णा. आपण पाहताय झी 24 तास एक पाऊल पुढे. आकड्यांची साथ कोणाला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. अर्थातच हा कार्यक्रम आहे उद्याचा वर्ल्ड कप कुणाच्या हातात जाणार त्या संदर्भातला. आपल्यासोबत न्यूमरोलॉजिस्ट आहेत अभय बेंद्रे. आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहोत. हा कप कुणाच्या हाताला लागेल? धोनी सचिनला गिफ्ट देईल की संगकारा मुरलीला गिफ्ट देईल? हे आपल्याला थोड्या वेळात म्हणजेच उद्यापर्यंत कळणार आहे. आपण चर्चेला सुरुवात करूयात. आकड्यांची साथ कुणाला? थँक्यू. आपण चर्चेला सुरुवात करूयात. सर, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू. सगळ्यात आधी सगळ्यांना हे जाणून घ्यायचंय की वर्ल्ड कप नेमका कुणाच्या हातात जाणार आहे? अच्छा, या अगोदर मी त्याची बॅकग्राऊंड सांगतो. ज्यावेळी ही वर्ल्ड कपची सुरुवात होणार होती, मॅच सुरुवात होती, त्यावेळी मी जे माझं 10-15 वर्षाचा न्यूमरोलॉजीचा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार चित्रलेखा मॅगझिनला अप्रोच झालो आणि मी म्हटलं एक नवीन पद्धत मी शोधून काढतो की वर्ल्ड कप मध्ये कोण ऍटलिस्ट किती जण, कमीत कमी किती जण नंबरवर येऊ शकतात पुढच्या नंबरवर. त्यांनी मला ओके दिल्यानंतर मी त्यांना सांगितलं, बघा तुम्ही एक इमॅजिन करा की हा कप आहे आणि यांच्या बाजूला 14 कॅप्टन बसलेले आहेत. मॅच सुरू व्हायच्या अगोदर एकही मॅच सुरू झाली नव्हती आणि 14 कॅप्टनचे मग मी बर्थ डेट घेऊन सगळ्यांच्या माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे पूर्ण कॅल्क्युलेशन करून 2 एप्रिल 2011 आला. त्या 14 कॅप्टन पैकी कोण त्या जवळ जातोय, कोणाचे स्टार त्यावेळी 1 महिन्याच्या अगोदर कोणाचे स्टार पॉझिटिव्ह आहेत हे काढलं. त्यावेळी मला असं जाणवलं आणि ते मॅगझिनमध्ये 7 मार्चच्या अंकामध्ये सुद्धा फोटो सहित आलेलं आहे. त्यापैकी धोनी, पॉन्टिंग आणि संगकारा हे ते 3 कॅप्टन होते. धोनी, त्यामुळे मग त्या पुढे आणि असं झालं की पॉन्टिंग, संगकारा, धोनी तिघांचे स्टार्स अगदी सरस होते 2-4ला हात लावण्यासाठी. परंतु त्याच्याही अगोदर ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची मॅच झाली. मग आता मी सांगितलं हे 3 जर टॉप आहे तर ह्या 3 मधलं कोण हे येणार? तर मग त्या दिवसाचं जी मॅच होती त्याच्या स्टारवरनं मला पटलं की आपला इंडिया ही ती मॅच विन होणार आणि तशी ती विन झाली. मग आता उरलं श्रीलंका आणि न्यूझीलंड. मग ज्यावेळी श्रीलंका न्यूझीलंड मॅच होणार होती त्यावेळी मी तुमच्या स्टुडिओत अप्रोच झालो आणि मग मी त्याचं जरा विश्लेषण करायला सुरुवात केली की टॉस म्हटलं न्यूझीलंड जिंकणार आणि मॅच श्रीलंका जिंकणार. त्यावेळी त्या दिवसावरनं मी ते स्टार काढले होते आणि त्यावेळी तसाच प्रमाणे श्रीलंका जिंकली आणि ती फायनलला आली. आणि नंतर सुरू झालं महायुद्ध गुरुवारी. म्हणजे आज जर तुम्ही मला विचाराल की कपाला हात कोण लावणार तर मी तुम्हाला हे सांगतो की ऑलरेडी गुरुवारी फायनल झालेली आहे आणि भारताने आता फक्त औपचारिकरित्या त्या कपाला हात लावायचा बाकी आहे. कारण अख्खा इतक्या भारतवासियाच्या मनामध्ये जो आनंद झालेला आहे आता ह्या वर्ल्ड कप मध्ये ते असं म्हणतात की खेळ चांगला हो आणि कोणी जिंको आम्हाला काही नाही, परंतु गुरुवारी हे झालं जे त्याच्यामध्ये जे इंडियाने विजय मिळाला तो सगळ्यात महाविजय आणि ती महाफायनल आपण जिंकलेली आहे. सगळ्यांचं असं म्हणणं होतं की टीम इंडियाने कप नाही आणला तरी परंतु आणि त्यावेळी मी त्यांना सांगत होतो माझ्या या 3 मध्ये पाकिस्तानचं कुठेही नामोनिशाण, कारण त्या कॅप्टनचं कॅल्क्युलेशन 1 महिना अगोदर आलं असतं शाहिद. त्यामुळे जे त्यांचे निगेटिव्ह पॉईंट्स होते ते न आल्यामुळे मी ह्या 3चं काय दिलं होतं. त्यामुळे एवढे टेन्शन मध्ये तुम्ही कसं हे कसं म्हटलं काही घाबरू नका, इंडिया आपली त्या मॅच मध्ये विन होते आणि त्याच्याप्रमाणे विन झालेली आहे. आता तुम्ही मला म्हटलं की 2 एप्रिल 2011 या दिवशी काय होणार, तर आपण सगळं पूर्ण विश्लेषण करूया दिवसाचं. 2 एप्रिल 2011 याचं विश्लेषण करताना कसं आहे की जो काही दिवस असतो, दिनांक असतात, त्याचे काही पर्टिक्युलर प्रभावी ग्रह असतात, प्लॅनेट्स असतात. तर त्याप्रमाणे 2 एप्रिल 2011 ह्या दिवसाचे प्रभावी प्लॅनेट जर आपण माझ्या ॲस्ट्रोन्यूमरॉलॉजी प्रमाणे काढायचे ठरवले तर प्रथमतः येतो डेटचा प्लॅनेट 2, तो मून म्हणजे चंद्र. दुसरा महिन्याचा जो अंक आहे तो एप्रिल म्हणजे 4, त्याला म्हणतात युरेनस. तो युरेनसच्या प्रभावाखाली म्हणजे हर्षल ग्रहाच्या प्रभावाखाली येतो. तसंच 2011 याची जर आपण बेरीज केली तर ती 4 येते. तो इयर प्लॅनेट सुद्धा 2011चा इयर प्लॅनेट युरेनसच्या अंडर म्हणजे हर्षलच्या अंडर येतो. आणि 4 + 4 + 2 ह्या 3 ग्रहांची जर बेरीज केली तर ते होते 10 म्हणजे 1 नंबर. तो येतो रवी ग्रहाच्या अंमलाखाली. आणि उद्या शनिवार असल्यामुळे शनिवारचा प्लॅनेट म्हणजे सॅटर्नचा नंबर न्यूमरोलॉजीने 8 दिलेला आहे. म्हणजे उद्याच्या ग्रहामध्ये 1, 4, 4, 1 आणि 8 चंद्र, हर्षल, रवी आणि शनी ह्या मेन ग्रहांचा प्रभाव असणार आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही म्हणता तसं मी धोनीचं आणि संगकाराचं
लाईफ त्यांच्या जन्मतारीखा घेऊन, म्हणजे महेंद्र धोनीची जन्मतारीख 7/7/1981 आणि कुमार संगकारा यांची जन्मतारीख 27/10/1977 ह्याच्याप्रमाणे पूर्ण त्यांच्या लाईफचं कॅल्क्युलेशन 1 to 9 नंबर माझ्या लेवल प्रमाणे ते कसे, कुठचे ते ग्रह कुठच्या लेवलवर येतात त्याच्यावर एकदा मला माहिती मिळाली. आता त्यानंतर ते ग्रह उद्याच्या ह्याच्यामध्ये त्यांची व्हॅल्यू फीड करून जेव्हा मी काढलं त्यावेळी मला असं जाणवलं की त्याच्यामध्ये धोनीचा 1 पॉइंट कमी पडतोय. 1 पॉइंट म्हणजे फक्त संगकारा आणि धोनीच्या कॅल्क्युलेशन मध्ये. मग मी म्हटलं आपण आता असं बघूया की भारताला पॉझिटिव्ह पॉइंट कुठचे, आपण नुसतं कॅल्क्युलेशनवर जाण्यात सुद्धा अर्थ नाही. तर पॉझिटिव्ह पॉइंट असं दाखवलंय की तुमच्या वर्षग्रह आणि तुमचा वयाचा ग्रह हा फार इम्पॉर्टंट असतो. तर वर्षग्रह झालं 2011, त्याची बेरीज झाली 4. तो हर्षल ग्रह धोनीला पॉझिटिव्ह आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धोनीचं वर्ष 30 रनिंग चालू आहे. 30 म्हणजे 3 म्हणजे गुरुग्रह, तो आपल्या इंडियाला तेव्हापासूनच अतिशय पॉझिटिव्ह आहे. गुरुग्रहाचा शुभ परिणाम आपल्या इंडियावर नेहमी मला जाणवतो. आणि त्याच वेळी जेव्हा पाकिस्तानची मॅच होती तेव्हा मी सांगितलं ती तारीख होती 30/3/2011. त्यावेळी गुरुग्रहाचं 2दा हे होतं एक्झिस्टन्स आल्यामुळे आणि गुरु शनीचा तुमचा महेंद्रसिंग धोनी आहे याचं रनिंग एज 30 असल्यामुळे त्या ह्याच्यामध्ये त्याला तो फायदा मिळाला आणि त्या कॅप्टनच्या ह्याने झाला. तो उद्याच्या ह्याच्यामध्ये फीड केल्यावर मला असं जाणवलं की धोनीचं जे एज प्लॅनेट आणि सगळ्या बेरीज जाणवल्यावर धोनीचे बेरीज येते 16.5 आणि संगकाराची बेरीज येते 18. इथे 1.5 पॉईंटनी धोनी कमी पडतो. मग आता तुम्ही म्हणाल की नुसत्या धोनीच्या पॉईंटवर तुम्ही सांगाल की भारताला श्रीलंकेपेक्षा थोडा कमी पडतो. तसं होऊ शकत नाही, कारण वी हॅव टू सी ऑल ओव्हर. आता आपले जे 10 शिलेदार आहेत, नुसता धोनी काही मी कळत नाही, तर त्या 10 शिलेदाराची एकत्रित पॉवर काय आहे ते करण्यासाठी मग मी काय केलं की मॅच सुरू होणार आहे आपली 2 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत. तर प्रत्येक तासाचा जो ग्रह आहे त्या ग्रहाची नावं मी काढली, त्याचे पॉइंट्स धोनीचे आणि कुमार संगकाराचे काढले. त्यावेळी मला असं जाणवलं की 2 ते 3 हा जो पहिला तास आहे हा संगकारापेक्षा धोनीला पॉझिटिव्ह आहे. आणि हे मी 2दा सांगितलं, ज्यावेळी न्यूझीलंडच्या वेळी सुद्धा आणि श्रीलंका आपल्या भारताच्या ह्याची सुद्धा, की त्याला पॉझिटिव्ह तास असतो तो टॉस जिंकतो. तर माझ्या शास्त्राप्रमाणे आज धोनीला पॉझिटिव्ह असल्यामुळे धोनी हा टॉस जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तर त्यांनी टॉस धोनी जिंकू शकतो. आणि जर त्यांनी टॉस जिंकला आणि जर इंडियाची बॅटिंग आली उद्या, तर प्रथमतः मला सांगायचं काय की 2 ते 3 हा शनिग्रहाचा अंमलाखाली येणारा तास आहे. तो आपल्या काही प्लेयर्सना अतिशय निगेटिव्ह, म्हणजे ज्यावेळी मी भारत पाकिस्तानच्या वेळी कॅल्क्युलेट केलं होतं की युवराज आणि सचिन आणि हे सगळे चांगले खेळणार आहेत, त्यावेळी युवराज तर मी अतिशय चांगला खेळणार म्हणून त्याच्यामध्ये हे टाकलं होतं. परंतु बघितलं तर युवराज 0वर बाद झाला. अगदी युवराज 0वर बाद झाला. पण उद्याचे युवराजचे ग्रह कसे असतील ते जाणून घेणार आहोत. मात्र आता ब्रेकची वेळ झालेली आहे. सगळ्याच प्लेयर्सचे ग्रह काय सांगतात, उद्या कोण टॉपवर असेल हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही पाहत राहा आकड्यांची साथ कोणाला. स्वागत आपलं पुन्हा एकदा. आपण पाहताय आमचा स्पेशल कार्यक्रम आकड्यांची साथ कुणाला. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात. सर, मगाशी तुम्ही जसं म्हणालात की धोनीचे आकडे थोडे कमी पडतात संगकारापेक्षा, पण मग संगकाराबद्दल काय सांगाल? संगकाराबद्दल असं सांगता येईल की त्यांची जी जन्मतारीख आहे 27/10/1977, ह्या जन्मतारखेचं कॅल्क्युलेशन केल्यावर मला जाणवलं की त्यांचे स्टार हे धोनी इतकेच उत्तम आहेत. त्यामुळे दोन्ही जे कॅप्टन्स आहेत त्यांची आपापली स्ट्रॅटेजी इक्वल ठरणार आहे, जी आपापल्या त्याच्याबद्दल जे काय खेळायला घेतील त्याच्याबद्दल. फक्त मला धोनीचं एकच पॉझिटिव्ह त्यांच्यापेक्षा जाणवतं संगकारापेक्षा, की संगकारांचं वय आता 34 रनिंग आहे. 3 आणि 4 म्हणजे त्याची बेरीज केलं तर 7 येतो. तो नेपच्यून ग्रह आणि धोनीचा गुरुग्रह. गुरुग्रहाची पॉवर ही नेहमी जी शुभाशुभाला धरतात, ते गुरु हा नेहमी शुभ असतो. त्यामुळे थोडासा धोनी जरी 1.5 पॉईंट जरी कमी पडत असला तरी मला तरी माझ्या मनाला असं सांगतं मन की धोनीचे पॉइंट